एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान मस्त मजेत असणार अशी अपेक्षा करते. तर पहा, आम्ही इथे दोघीही मायलेकी जे आहेत ना दुर्वा निवडत आहोत. ॲक्च्युली आत्ता इथे बसायच्या पूर्वी ना आम्ही आत्ताच बाहेरून आलेलो आहोत आणि आम्ही थोड्या वेळापूर्वीच म्हणजे बाहेर गेलो होतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही कुठे काय गेलो होतो. चला जाऊ द्या, दाखवतेच तुम्हाला क्लिप. तर कुठे गेलो होतो आम्ही? गेलो होतो ना की जोगेश्वरी मंदिर आहे आमच्या इथून, म्हणजे लांब आहे, एवढं जास्त लांब पण नाही आहे, जवळच. तर तिथे आम्ही गेलो होतो आणि लकीली ना तिथून रिटर्न येताना ना मला दिसलं की तिथे दुर्वा आहे. तर मग मी तिथून दुर्वा जी आहे ना ती घ्यायला लागली. सोबत साईडला बघा एका काकू पण दिसताय ना, तर त्यांनाही वाटलं की अरे इथे छान दुर्वा आहे. मला बघून तेही तोडायला लागले. आणि त्यानंतर ह्या व्हिडिओच्या क्लिप नंतर अजून 2-3 बायका होत्या ज्या अशाच तिथे फिरायला आल्या होत्या ना, त्यांनी मला पाहून दुर्वा तोडायला सुरुवात केली. तर सगळ्यात आनंद मला ह्या गोष्टीचा वाटत होता की मी दुर्वा काही आणली नव्हती गणपती बाप्पासाठी एवढ्या दिवसामध्ये, आणि आता 3-4 दिवस उरलेत फक्त, आणि तेवढ्यामध्ये मला मस्त दुर्वा मिळाली. आणि आता इथून जी आहे ना पटापट कशी तरी तोडून घेते आणि म्हटलं घरी जाऊन जी आहे ना हिला निवडावी, कारण पियाला बघताय ना तिला भरपूर डास चावताय आणि एवढी इरिटेट झाली ना ती डासांमुळे. तिला सांगत होती मी की जा जरा पुढे जा आणि मी तोडून घेईल, पण नाही, तिला थांबायचं तिथेच आहे डासांमध्ये. आणि बघा इथे दुर्वा तोडता तोडता आता एक छान गोष्ट आमच्यासोबत घडते. मी असंच जसं नेहमीचं आता असतं आपलं, गणपती बाप्पा आले की आपण मग जे आहे त्यांचे गाणे ऐकता ऐकता कामं करत असतो. इथे मी तेच करत होती आणि हे जे एक मस्त आता नवीन व्हायरल होतं आहे गाणं, जुनं गाणं आहे पण आत्ता व्हायरल होतं आहे, चकचक सोन्याचा. तर पियाचा याच्यावर लगेच डान्स पण सुरू झाला आणि मस्त डान्स करत होती ती, म्हणून म्हटलं चला रेकॉर्ड करूया. मी डायरेक्टच आवाज ठेवला असता तर मला कॉपीराईट आलं असतं, म्हणून तुम्ही नुसताच जो आहे इथे डान्स एन्जॉय करा. आणि आमचं दुर्वाचं निवडायचं काम जे आहे ना इथे करून झालेलं आहे. लगेच जे आहे दुर्वा जशा निवडून झाल्या लगेच आम्ही आरतीला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आता करायचा आहे स्वयंपाक. मागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा की मी दाणे टाकले होते सकाळी, जे तूरचे दाणे असतात ते भिजवत घातले होते. तर यांचे मला जे आहे ना चिखोल्या बनवायच्या, आमच्याकडे चिखोल्या म्हणतात आणि बऱ्याचशा भागात जे आहे चिखल्या किंवा वरणफळ असं म्हणत असतात. तर ते तूरच्या डाळपासून बनत असतं, पण आपण आज अख्खी तूर जी आहे ना ती यूज करणार आहोत. तर सकाळी भिजवत घातलं होतं आणि आता छान 4 ते 5 शिट्या होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आज, तर तीच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. आणि पहा इथे मी कांदा घेतला होता आणि असं जाडीवर ठेवून कांदा आणि टमॅटो जो असतो ना असा भाजून घेतलेला आहे. अदरवाईज जे आहे तुम्ही डायरेक्ट पेस्ट करूनही याचं टाकू शकतात आणि असं करायचं असेल तर मग एक प्रॉपर मस्त मसाल्याचा फ्लेवर जो असतो तो येत असतो. आणि इथे जे दाणे आहेत ना ते पण शिजलेत माझे. दाणे थोडे जास्तच शिजवायचे की असे छान दाबताच त्यांच्यातून ना लगेच ते म्हणजे एकदम मऊ असे शिजले पाहिजे ते. आणि त्यानंतर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय करते, जे काही आता मी जाडीवर भाजून घेतलं होतं ते टाकते. आणि जास्त काळं दिसायला नको म्हणून मी काय करते, जे हे जाडलेलं असतं ना असं, तर त्याला जे आहे ना त्याचा थोडा काळापणा जो असतो ना तो मी काढून टाकते, जेणेकरून मसाला खूप जास्त काळा जे आहे ना ते दिसत नाही. आणि माझा आवाज जरा बसला आहे. बऱ्याच लोकांनी शॉर्टमधून आणि लॉंग व्हिडिओमधून मला विचारलं देखील. तर आता काय झालं ना, थोडंसं जे आहे ना कोल्ड असं सुरुवात झाली, त्यामुळे आता पुढचे 8-1 दिवस तरी जे आहे मला असंच जे आहे आवाजाने काम करावं लागणार आहे आणि तुमच्यापर्यंत माझा असाच आवाज पोहोचणार आहे. त्यासाठी खरंच सॉरी, थोडा ॲडजस्ट करा. तर इथे बघा मी जे काही अद्रक, त्यानंतर लसूण, एक थोडी छोटी मिरची घातली होती आणि हे सगळं पेस्ट मस्त जे आहे इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आणि आता कुकरमध्ये जे आहे, मी कुकरमध्ये बनवणार आहे, जेणेकरून ज्या काही चिखोल्या आपण त्यामध्ये टाकू ते पण लवकर शिजतील. कढईतही बनवू शकतो, पण मला तरी वाटते की कुकरमध्येच बनवावं, जेणेकरून जेही आपण नंतर यामध्ये चिखोल्या टाकू त्या छान पद्धतीने लवकर आणि मस्त मऊ शिजतात. तर तेल घातलं, त्यामध्ये जिरं वगैरे घालून हा मसाला छान भाजून घ्यायचा. आणि आता चिखोलीसाठी किंवा गुजरातच्या भागामध्ये याला ढोकली पण म्हणतात, दाल ढोकली, त्या प्रकारचंच आपण बनवतोय. तर बघा मी इथे काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये जे काही सुके मसाले होते, हळद, तिखट, मीठ वगैरे ते सगळं घातलं आणि त्याचं एक मस्त छान पीठ जे होतं ते मळून घेतलं. आता हे जे मी मसाला तयार करून घेतला होता जो कुकरमध्ये घातला, त्यामध्ये मी सुके मसाले घातले नव्हते, सो मी ते आता घातले. आणि त्यानंतर जे आहे मस्त याला छान भाजून घ्यायचं, छान तेल सुटेपर्यंत. आणि मग आपण जे दाणे शिजवले होते ना ते दाणे
यामध्ये घालायचे. आता तुमच्याकडे जर तूरचे दाणे नसतील तर त्या जागेवर तुम्ही जी आपली तूरची डाळ असते ना ती शिजवून तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये ती आता ॲड करू शकतात. म्हणजे तुम्हाला वरण बनवायचं आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ते वरण यामध्ये घालायचं आणि मस्त तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून छान उकळी घेऊन घ्यायची आणि हे जे आपण आता पीठ बनवून ठेवलेलं आहे त्याला लाटायला सुरुवात करायची. मी काय करते, इथे जे दाणे होते ना थोडे त्यांना मॅश करून घेते, जेणेकरून जे घट्टपणा थोडा येतो आणि बरेचसे दाणे जे दाबले जातात ना तर त्यामुळे जास्त जो म्हणजे थोडा कच्चापणा किंवा दाणे दाणे खूप जास्त दिसत नाही. पण एक वेळा तुम्हाला जर तूरची डाळ म्हणजे तूरचे असे दाणे मिळाले ना तर एक वेळा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि पिया तर याला म्हणजे पास्ता म्हणत असते. नॉर्मल मी वरण चिखोली असं डाळीने बनवली ना तरी पण ती त्याला पास्ता म्हणते आणि तुम्हीही मुलांना पास्ता सांगून जे आहे उल्लू बनवू शकता तिकडे. आणि बघा आता लाटून घेतलं, बारीक लाटते मी जेणेकरून लवकर शिजेल हे. आणि त्यानंतर कुकरमध्ये घालायचं, छान उकळी आली मीठ वगैरे टाकून जे आहे कुकरचं झाकण मस्त बंद करायचं आणि पुढचे 10 मिनटं ना 10 ते 15 मिनटं गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि झाकण लावून तुम्ही मग 1-2 शिट्टी होईल त्याची फक्त. आणि तेवढ्या जवळजवळ 15 मिनटात जे आहे मस्त ह्या वरण चिखोल्या बनवून तयार होऊन जातात. बघा किती छान मस्त शिजलेल्या आहेत आणि दाण्यांसोबत काय त्याची टेस्टच वेगळी लागते. सो तुम्ही हा पदार्थ अजून बनवला नसेल ना तर नक्की ट्राय करा एक वेळा. काहीतरी वेगळं खायला मिळतं रोजच्या जेवणापेक्षा. रात्रीच्या जेवणासाठी मला तरी वाटतं की शॉर्टकट आणि मस्त आहे. सो ट्राय नक्की करा. आता यापासून पुढे ना आपण फक्त जे आहे शॉपिंगबद्दल बोलणार आहोत. तर बघा मिशोवरून 2 प्रोडक्ट मागवले होते. एक म्हणजे पियाचा हा ड्रेस आणि हा दुसऱ्या दिवशीचा जो आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करते. तर पियाचा हा ड्रेस जो आहे याला आय थिंक शरारा म्हणतात. मला एवढं जास्त नॉलेज नाही की याला शरारा म्हणतात की वेगळं, आय डोंट नो. तर तिच्यासाठी असा पहिल्यांदा मी ड्रेस मागवला. घेताना खूप जास्त कन्फ्यूज होती की जसा दिसतोय तसा निघेल की नाही वगैरे वगैरे. पण कलर एवढा छान ब्राईट आहे ना, कापड पण इतका छान आहे आणि प्राईस ना मी आता तुम्हाला फक्त 550 सांगते. पण तुम्ही जर ऑफरमध्ये घेतली ना तर त्यापेक्षाही तुम्हाला कमी प्राईस येऊ शकते आणि म्हणजे कमी 10-20 रुपयांचा तेवढा फरक पडू शकतो. तर तेवढं तुम्ही फक्त जे आहे तुमच्या जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करणार ना तेवढं ते त्याच्यावर डिपेंड असेल की तुम्ही ऑर्डर कधी प्लेस करताय. तर मी तिला हा आय थिंक जो आहे ना 6 ते 7 वर्षांचा असं काहीतरी तिला मी ऑर्डर केलेला आहे आणि इतका मस्त दिसतो, पुढे दिसेलच तुम्ही तिला घातलेला. आणि म्हणजे मी एवढी शॉक झाली की 500-550 रुपयामध्ये इतका मस्त ड्रेस तिच्यासाठी मिळालेला आहे. आणि त्यानंतर बघा जी तिची ओढणी आहे ना, फक्त मला प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा वाटला की ह्या ड्रेसमध्ये जी ओढणी आहे ना ती त्यांनी थोडी अजून लॉंग आणि साईजमध्ये थोडी मोठी पाहिजे होती. म्हणजे छान अजून व्यवस्थित वेअर करता आली असती. पण मे बी तिला गळ्याला लावली तर अजून छान दिसते ती. तुम्हाला मी तिला कशी दिसते हे घालून दाखवतेच. तर बघा आता जे आहे ना मला बेडशीट वगैरे पण पाहिजे होती आणि मला मागे कमेंट पण येत होता की ताई तू काय कर की बेडशीट आणि पिलो कवर मॅच होईल ना अशाच बेडशीट घे. पण मी त्या माझ्या मागच्या बेडशीट्स आहेत ना त्या मुंबईला राहत असताना तिकडे बाजार भरायचा आणि मी तिथून घ्यायची 300 रुपयाची अशी बेडशीट ना तुम्ही कितीही 2-2, 3-3 हजाराची बेडशीट घेतली ना त्याला टक्कर देईल ना, एवढ्या मस्त क्वालिटीच्या बेडशीट तिकडे मिळत होत्या. पण त्याच्यासोबत ना पिलो कवर नसायचे आणि मी अशाच 2-3 तिथून घेऊन आली होती आणि अजूनही किती वेळा त्यांना वॉश करून झालंय पण त्यांची क्वालिटी जशीच्या तशी आहे. सो मला तर आता तसं मिळतं की नाही आय डोंट नो. पण म्हटलं चला मिशोला ट्राय करूया की कसं काय दिसतं म्हणून आणि कशी वाटते क्वालिटी वगैरे. तर ही पण 500-550च्या रेंजमध्ये आहे आणि मी जे आहे ना प्राईस वगैरे बघून तुम्हाला जी प्राईस आणि यांची लिंक वगैरे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो यासोबत ना 2 मोठ्या साईजचे पिलोचे कवर असतात ना ते मिळालेले आहेत आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे 2 छोटे पिलो पण मिळालेले आहेत आणि एक डबल बेडची बेडशीट असते ना तर तेवढी आहे. म्हणजे डबल बेडची नाही म्हणता येणार तिला, डबल बेडपेक्षा थोडी कमी म्हणजे किंग साईज मे बी, कारण माझा किंग साईजचा बेड आहे आणि त्याला ती पूर्णपणे म्हणजे कवर होऊन जाते. पण मला असं वाटतं की अजून थोडी मोठी पाहिजे होती म्हणजे बेडच्या खाली आपण तिला खूप जास्त दाबू शकतो. तर चला क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि बाकी जे काही असतं ते एक वॉश नंतरच आपल्याला कळतं. पण मला असं वाटतं की 500 रुपयामध्ये छान कॉम्बो जो आहे मला मस्त मिळालेला आहे. बेडशीट छान आहे आणि बघा ड्रेसला ना पण त्यांनी अशा पद्धतीने छान मस्त जे गोटापट्टी आय थिंक याला म्हणतात, आय एम नॉट शुअर, पण तसं काहीतरी केलं आहे आणि इतका
ब्राईट आणि मस्त पॉपअप कलर आहे ना, तुम्हाला मी कायच सांगू. खरंच म्हणजे तुमच्याकडे मुलगी असेल ना तर नक्की तिच्यासाठी घ्या आणि मस्त आहे, क्वालिटी खूप छान आहे त्याची. हां, तर मी तिच्यासाठी 7 ते 8 वर्षाचा मागवलेला आहे, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष तिने आरामात यूज करावं आणि तिला व्यवस्थित आला. ती 6.5 वर्षाची आहे आता पिया आणि तिच्यासाठी हा ड्रेस जो आहे म्हणजे परफेक्ट येतोय. थोडा अगदी जो आहे ना, पॅन्ट थोडी मोठी तिची, पण काही नाही, थोडं डबल केलं वरून की मग 1 वर्षानंतर तिला परफेक्ट येईल तो. आणि इथे जरा तिच्या 2 पोनी असल्यामुळे ना काही जातच नव्हता डोक्यातून आणि ती लकीली तेव्हा स्कूलमधून आली. म्हटलं चला आता कंटिन्यू करूया आणि ती ड्रेस बघूनच एवढी आनंदी झाली होती ना. आणि साईडला जे आहे ना, आमच्या इथे समोरच्या की साईडच्या सोसायटीमध्ये गणपती विसर्जनाचा आज कार्यक्रम आहे. सो म्युझिक खूप लाऊड चालू आहे आणि तिचे ढुमके काही संपतच नाही. इथे जोराजोरात एवढे ढुमके मारत होती. जर ते म्युझिक नसतं राहिलं ना तर म्हणजे मला कॉपीराईट येईल म्हणून मी ते म्युझिक अवॉइड केलं. अदरवाईज ती एवढा डान्स करत होती याच्यावर. मी खूप कमी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. सो इथे जे आहे ना, अशा पद्धतीने पियाला इथे ड्रेस दिसतोय आणि तिची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. खूप आनंदी झाली आहे ती. पियासोबत व्हिडिओ शूट करणं म्हणजे जरा अवघड असतं, पण इतक्या फनी गोष्टी ती बाहेर काढत असते ना तर कायच सांगावं. माझ्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे बसावी म्हणून माझं चाललं होतं आणि तिने पोजेस देणं सोडून तिचा फक्त डान्स बाहेर येत होता आणि तिला बघून बघून मीही कॅमेराच्या मागे डान्स करायला लागली आणि मग ती आता मला फॉलो करते की मला असं वाटतं की तुमच्यासोबत व्यवस्थित ड्रेस प्रेझेंट झाला पाहिजे, कारण मला इतका आवडला आहे की मला असं वाटतं की तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्हीही मागवा. छान आहे. सो चला, आमचं ड्रेसचं प्रेझेंटेशन इथे कम्प्लीट झालेलं आहे. कसा दिसतोय पियाला ड्रेस मला कमेंटमधून सांगा. आणि जसा नवीन कुठलीही गोष्ट आली तर आनंद असतो. चला, आता बेडशीट तर मी गेल्या 6-7 दिवसापूर्वी चेंज केली होती, पण म्हणलं नको, आता नवीन आली ना तर आता लगेचच जी आहे बेडशीट इथे अंथरून घ्यायची आणि तेव्हाच कळतं आपल्याला की हिला ठेवायची की नाही ठेवायची, घरात कशी दिसते, बेडवर कशी दिसते आणि तुम्हालाही आयडिया येईल मग की कशी आहे म्हणून बेडशीट. म्हणून म्हटलं चला लगेचच तिला जे आहे अंथरून दाखवते. इथे जुनी बेडशीट काढली आणि आता नवी बेडशीट अंथरायला घेते. आणि कुठल्याही नवीन गोष्टीचा आनंद, पॅकेट ओपन केलं आणि मनासारखी गोष्ट निघाली तर मग त्याचा आनंदच वेगळा असतो. त्याला घालून बघण्यात आणि मग ते कसं दिसतंय हे बघण्यापेक्षा आत्ता ओपन केल्यावर कसं दिसतोय ना, तिथे सॅटिस्फाय झालं ना मनुष्य, मग संपला विषय. तर अशा पद्धतीने मी तिला टकिंग करून घेतली. इलास्टिकची नाही, ही मे बी इलास्टिकमध्ये मिळू शकते. मी ह्या ड्रेसची आणि याची दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी नेहमी सांगत असते बघा, बेडरूममध्ये तुम्ही फक्त बेडशीट चेंज केली ना, मग ती नवी असो किंवा जुनी असतो, छान वॉश्ड अशी बेडशीट जी आहे ती तुम्ही चेंज केली की पूर्ण बेडरूमचा लुक चेंज होऊन जातो. आणि आज माझ्याकडे नवीन बेडशीट आहे विथ पिलो कवर. सो आज तर रूम जे आहे थोडा चेंज आणि छान तर दिसणारच आहे. सो मी आता हे सगळं सेटअप करते. आणि याची जी पिलो कवर आहेत ना, महत्त्वाचं तर त्यांच्यामध्ये जी वरची लेअर आहे ना, त्यामध्ये त्यांनी फोम शीट जे असतात ना, आय थिंक ते ॲड केले, त्यामुळे छान स्ट्रेट आणि व्यवस्थित दिसतात पिलो कवर्स जेव्हा आपण त्यामध्ये पिलो ॲड करतो. सो ही एक गोष्ट मला आवडली जी छान होती. आणि आता मी पूर्ण सेट करते आणि तुम्ही मला कमेंटमधून सांगाल की काय तुम्हाला आवडलं म्हणून, कसा दिसतोय माझा बेडरूम. आणि आता मी पुढे जे बोलणार आहे ना ते थोडं महत्त्वाचं आहे, कारण त्यासाठी माझ्याकडे छोटी क्लिप होती पण बोलणं जास्त होतं म्हणून आतापासून स्टार्ट करते. तर बघा, काही दिवसांपूर्वी मी आजिओची ऑर्डर प्लेस केली होती आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्यामधून 2-4 गोष्टी मला रिसीव्ह झाल्या. पण एक मोठा बॉक्स जो होता ना, म्हणजे सगळ्या गोष्टी एकसाथ येणार होत्या, संडेच्या दिवशी येणार होत्या, पण आम्ही संडेला काही घरी नव्हतो. सो त्या रिटर्न गेल्या आणि त्यानंतर येतील म्हणून त्या काही आल्याच नाहीत आणि बरेच दिवस वाट बघितली. म्हटलं जाऊ दे, आता ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या. आणि ॲज युज्युअल मी पलाझोज मागवलेल्या होत्या आणि त्यातून 2 पलाझो माझ्या ज्या आहेत त्या बाकी गोष्टींसोबत रिटर्न गेल्या आहेत. तर म्हटलं, आणि एक आहे माझ्याकडे, आणि माझ्या पलाझो तर व्हायरल आहेत आणि मला असं वाटतं की मस्त असतात माझ्या पलाझो, खरंच कमी पैशामध्ये, टिकाऊ क्वालिटीमध्ये खूप छान असतात आणि ह्या गोष्टी आजिओवर मिळतात. तर बघा, ही एक पलाझो मी मागवली होती, यासोबत अजून 2 होत्या. तर मी काय करते ना, तुम्हाला ही पलाझो मी ज्या यूज करते ऑलरेडी त्यांची लिंक आणि ज्या आम्ही मागवलेल्या होत्या त्यांची लिंक, सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ह्या पलाझो ना स्टॉकमध्ये येतात आणि लगेच आउट ऑफ स्टॉक होतात, कारण स्वस्तात जास्त मस्त मिळतं म्हणून त्या गोष्टी लवकर आउट ऑफ स्टॉक होतात. तर मी लिंक दिल्यानंतर ना तुम्ही चेक करत राहा. सध्या सेल चालू आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल ठेवतात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही फक्त 230 रुपयाची पलाझो आहे आणि क्वालिटी इतकी छान आहे तिची, कायच सांगू तुम्हाला. आणि छान
छान दिसतात आणि कम्फर्टेबल खूप असतात. सो मी लिंक देते, तुम्हाला हवं असेल तर चेक करा. त्यासोबत हा एक ड्रेस पण मी मागवलेला होता आणि मी म्हणजे जो माझा ग्रीन कलरचा ड्रेस आहे बघा, तो मी मिशोवरून मागवला होता, पण आता तसा ड्रेस मिळत नाही. तर म्हटलं आता त्याला मिळता जुळता थोडा जो आहे एखादा अजून असा ड्रेस मागवावा. सो मी हा 500 रुपयाचा मागवला, आय थिंक 530चा. आणि याला स्लीव्ज नाही आहेत, मला पाहिजे होत्या स्लीव्ज. थोडं कम्फर्टेबल असतं स्लीव्ज असल्या तर. आणि याचा जो नेक आहे ना, तर तो म्हणजे पुढच्या साईडचा नेक थोडा डीप आहे. तर मला वाटत होतं मी याला रिटर्न करू की काय करू, पण म्हटलं फक्त नेकमुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या अशा जातात. मला जास्त डीप नेक जो असतो तो आवडत नाही. पण ड्रेस माझ्यावर खूप छान दिसत होता म्हणून म्हटलं नको असू देव्या, तुम्ही फोटोमध्ये पाहिलाच असेल. तर मी याला ठेवला आहे आणि याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अशा प्रकारे जी होती ना माझी थोडी शॉपिंग होती आणि हे बऱ्याच दिवसापासून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण मी बाकीच्या ज्या गोष्टी येणार होत्या ना त्यांची वाट बघत होती. पण म्हटलं नको, सेल जायच्या आधी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून काही का असे ना सेलमध्ये कोड्स खूप त्यांच्या अवेलेबल असतात, ऑफर्स अवेलेबल असतात. मग तेवढी जी असते सेविंग थोडी होत असते. आणि बघा तुम्ही सगळे चेक करा आणि चेक करत राहा. जो तुम्हाला एखादी पॅन्ट दिली त्याच्या खाली जाऊन जे सिमिलर प्रोडक्ट असतात ना त्यामध्येही जाऊन चेक करायचं, जेणेकरून तुम्हाला अजून याचे मिळते जुळते जे प्रोडक्ट्स असतात, म्हणजे जशी पलाझो आहे त्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी अजून मिळते. सो जाऊन तुम्ही तेवढं चेक करा. तर चला आता या शॉपिंगसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय.